दिगंबर इंजिनियर होऊन पण असं लुक्केगिरी करतोय, खोटेपणा करतोय. तुला लाज वाटते? पाठीत सुरा खुपसायला. हा, तू ये माझ्या घरी यायचंस ना. माझं ते अण्णा सोबतचा ते व्हिडिओ लीक झाला, त्याच्यामध्ये मी बोललो जे काही, त्याचं अभिनंदन करायला तू घरी आलेलास. मी जे सेपरेटली प्रोग्राम घ्यायचो आंदोलनाचे, मयांक प्रफुल्ल ओरा आणि त्या अंजलीच्या, म्हणजे त्यांना अलग ठेवून, त्याच्यामध्ये पण तू यायचा. खबरीगिरी करायला यायचास का रे तेव्हा? खबऱ्या. हा, लोकांना सांग ना, चार लोकांना काय बोलतो, काय जुने स्कोर सेटल करायला मी बोलतोय अंजलीच्या बद्दल. हा, का रे कुठले जुने स्कोर रे? हा, एक ऍक्टिव्हिस्टने म्हणजे एक आंदोलन उभं केलं, हा, आपल्या एरियामध्ये स्वतःच्या खर्चाने केलं. गर्दीचा हिस्सा नाही बनलो, माझ्या एरियामध्ये मी आंदोलन उभं केलं प्रामाणिकपणे ग्राउंड लेवलला. ओके. आणि जेव्हा मला समजलं की अंजली दमाने यासारखे लोक हे तिकडे कर्जतला जमीन घोटाळे करून इथे आलेत आणि आंदोलन हायजॅक करायला लागले, तेव्हा त्यांच्या विरुद्ध पण मी आवाज उठवला. त्याचा परिणाम असा झाला की माझ्यावर खोट्या केसेस, 3rd डिग्रीत मला मारणं, आणि ते कुणाला सोबत घेऊन, आमच्या एरियातले नामी गुंडांना, ज्यांच्यावरती रॉबरी केसेस आहे मुंबईभर, जे साले वासनाकांडचे जे आरोपी आहेत, वाईट नजरेने बघणारे, कुकर्म करणारे, अशा लोकांना घेऊन माझ्यावरती केस रचल्या. लाजा वाटल्या नाही तुमच्या लोकांना, तुमच्या बॉस लोकांना? हा, 3rd डिग्रीत मारलं. ते मारल्यानंतर तुम्ही त्या ह्यांच्यावर फिरला, तुम्ही त्या अंजली दमानिया, तुमचे सगळे लोक त्या गुंडांबरोबर फिरले. हा, तिकडे कर्जतला शेतकरी नसताना पण जमिनी खरेदी केल्या. 2000 म्हणजे 94 पासून, 1994 पासून जमिनी खरेदी केल्या. शेतकरी नसल्याचे पुरावे नाहीत, हे सगळं माझ्याकडे उत्तर आहेत RTI मध्ये. हा, हे सगळे घोटाळे केले, जमीन सील होऊ नये म्हणून आपल्या आंदोलनामध्ये ती 4 महिने उशिरा आली. तुम्ही तिचे भक्त बनला, कारण पैसे आहेत ना, ते पैसेवाले आहे ना, पैसेवाल्यांचे तुम्ही चाटुकार बनणारे लोक आहे. शिक्षण करून तुमचा काय फायदा नाही इंजिनियर म्हणून. हा, शेवटी तुम्हाला गरिबाच्या विरुद्धच काम करायचं आहे, जे आता केलंस तू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. हा, कुठला जुना स्कोर रे? माझी मुलगी वारली, हे सगळे तुला जुने, हे तुला स्कोर वाटले का रे? तुला माझ्या मेलेल्या मुलीला स्कोर बोलतोस काय? लाज वाटते का रे? हा, कुठल्या आहेस रे तू? काय अभिमान काय आहे की नाही? स्वाभिमान नावाची गोष्ट. झुकतोस भूमाप्यांसमोर. काय केलं तिने? काय केलं त्या अंजलीने 2019 मध्ये? काय केलं? स्वतःच्या ड्रायव्हरच्या नावाने पैसे घ्यायची ती, अर्धे पैसे जमीन घोटाळ्याचे. हा, वरळीवरून ते डिक्की भरून पैसे आणायचा तो ड्रायव्हर. हा, स्मगलिंग करून ऑक्ट्रायची मशीन आणायची. हे सगळं ओपन करून त्याने, म्हणून त्याला 2 दिवस डिटेन केला. डिटेन कोणी केला? अंजली दमाने आणि अनिस दमानियाने. असं कुणाच्या बापाचं राज्य आहे का रे? FIR नोंद न करता 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवायचं, आणि त्या कोठडीमध्ये हे दोघे त्याला स्वतः टॉर्चर करणार, त्याचा मोबाईल हाताळणार, त्याचे पुरावे नष्ट करणार, त्याच्या कुठल्या तरी ओळखीच्या एका विवाहित महिलेला बोलवणार. हा, बापाचं राज्य आहे हे? कोण करतं हे? सत्ताधीश लोक करतात, सत्तेचे एजंट लोक करतात. हा, आणि मी त्याची पोलखोल करतोय म्हणून तुला मिरच्या झुमतात का रे? हा, 28.30 कोटी रुपये हे तिने कोंडाण्यामध्ये उचलले. सांगितलं का रे तुमच्या लोकांना? तिची जमीन सुटली MRT मध्ये, सांगितलं का रे? सांगितलं का सगळ्यांना? हा, एकनाथ खडसेच्या विरुद्ध तमाशे करायला वाकोला पोलीस स्टेशनला आपले चमचे कार्यकर्ते घेऊन जाते. मकरांच्या विरुद्ध जे काही केलं ते सांगितलं का लोकांना? हा, अरे तू चमचेगिरी करायचं काम तू म्हणजे माझ्या विरुद्ध नको करू, समजलं काय? ते तुला जे काय तिच्या घरी जाऊन आहे ना, भांडी घासायची घास तू तिकडे, समजलं काय? माझी मुलगी गेली आहे, दुसरी मुलगी 81% अपंग आहे ती, समजलं ना? तरी पण मी बोलतोय. तुला गरज नाही आहे 4 लोकांमध्ये माझ्या विरुद्ध बोलायची. बोलायचंय तर सत्य बोल, सत्य बोल. तू कशाला यायचा आंदोलन, माझ्या घरी कशाला यायचा, खबरीगिरी करायला यायचं, सगळं सत्य बोल, समजलं काय? आणि माझा व्हिडिओ ना तुझ्या बायकोला, तुझ्या आई बापाला सगळ्यांना दाखव मी काय बोलतो ते. शिव्याशाप घेऊ नको माझ्या, समजलं काय?